जितनी मोठी कमर उतनी छोटी उमर, हे ऐकलंच असेल तुम्ही. तर याच्यावर बोलूया. तर होतंय काय माहिती आहे का, आपलं जर 1 किलो वजन वाढलं तर गुरुत्वाकर्षण शक्तीनुसार आपल्याला 6 किलो वेट आपल्याला जास्त ग्रॅव्हिटी खाली ओढत असते. आणि हे 6 किलो वेट आपल्या वजन शरीरावर जास्तीचं येत असतं. म्हणजे तुम्ही वाढले 1 किलो, पण 6 किलो तुम्हाला मेहनत करावं लागते गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात त्याला वेट पुल ऑन करण्यासाठी. आणि त्यातल्या त्यात आपल्या शरीरामध्ये जे रक्तभिसरण क्रिया आहे त्याला 12 किलोमीटर एक्स्ट्रा चालावं लागतं. तर हे सायंटिफिक कॅल्क्युलेशन आहे. म्हणजे जर तुम्ही 10 kg एक्स्ट्रा वेट घेऊन फिरताय तर तुमचं 60 kg वजन तुमच्या शरीरावर एक्स्ट्रा आहे. त्याच्यामुळे तुमच्या गुडघ्यांना, पाठीच्या मणक्याला, इतरही ऑर्गनला प्रॉब्लेम होत आहे. आणि 120 किलोमीटर तुमच्या रक्ताचा प्रवाह जास्त जोरात चालतोय. म्हणजेच तुम्हाला बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल ह्या गोष्टी होणारच आहेत. तर याच्यापासून दूर राहायचं असेल तर योग्य आहार घेणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी फायबरयुक्त आहार असायला पाहिजे, कार्बोहायड्रेट्स प्रमाणात असायला पाहिजे, प्रोटीनचं पण प्रमाण असायला पाहिजे. प्रोटीन सर्वात इम्पॉर्टंट आहे. प्रोटीन जेवढा जास्त इंटेक होतो तेवढा तुमच्या कॅलरीज जास्त बर्न होतात. फायबर जेवढा तुमच्या शरीरामध्ये राहतो तेवढं तुमचं मेटाबॉलिझम चांगलं असतं. आणि मेटाबॉलिझम चांगलं असलं की तुमचं ओव्हरऑल हेल्थ चांगली असते. तर ह्या पद्धतीने कॅल्क्युलेशन असतं. अधिक माहितीसाठी तुम्ही मला नक्की संपर्क करा.